नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि मी आज एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. पण विषयाकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, खूप सारा रिसर्च करावा लागतो, खूप सारा विचार करावा लागतो आणि मी फुल टाईम जॉब करणारा व्यक्ती आहे. तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्कीच मदत करा. तर मित्रांनो, आज माझा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये ठाकरेचा राजकीय उदय. आता तुम्ही हे म्हणू शकता की 3 दिवसाआधीच बाबा तू एक व्हिडिओ बनवलेला आहे की राज ठाकरे की द एंड ऑफ उद्धव ठाकरे पॉलिटिक्स. हो, नक्कीच मी 3 दिवसाआधीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. पण हाच व्हिडिओ मी परत एकदा बनवतोय की महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचा राजकीय उदय. पण मित्रांनो, इथे ठाकरे हे उद्धव ठाकरे नसून ठाकरे हे राज ठाकरे आहेत. आता मी का बरं म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंचा हा पॉलिटिकल उदय आहे. तर मित्रांनो, याकडे 2-3 गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल किंवा महाराष्ट्राचं राजकारण आपल्याला 2-3 बाजूंनी समजून घ्यावं लागेल. सगळ्यात आधी महाराष्ट्रामध्ये जे जातीपातीचं विष किंवा जे जातीपातीचं राजकारण पसरवण्याचा प्रयत्न मोठ्या साहेबांनी केला आहे. साहेबांचं नाव घेण्याची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बी ग्रेड, सी ग्रेड ह्या संस्था काढून महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये दोष पसरवण्याचं काम हे कोणी केलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण स्टेजवरून साहेबांवरती सरळ शब्दात टीका करणारा नेता एकच आहे, तो म्हणजे राज ठाकरे. तर साहेबांच्या जातीच्या कार्डाला लोकांसमोर स्पष्ट ठेवणारा व्यक्ती म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरेंचं भाषण, राज ठाकरेंचं बोलणं याच्याशी तुम्ही सगळेच परिचय आहेत. त्यांचे प्रभावी जे वक्तृत्व आहे याच्याशी तुम्ही नक्कीच परिचयाचे आहेत. तर त्याच्याबद्दल मला सांगण्याची गरज नाही. तर राज ठाकरे हा कसा एक हुकुमाचा इतका महाराष्ट्राच्या येणाऱ्या राजकारणामध्ये होऊ शकतो. मी तुम्हाला असं नाही म्हणताय की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याप्रमाणे राज ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री होतील, नाही. बट राज ठाकरे हे पॉलिटिकली खूप जास्त ॲक्टिवेट होतील येणाऱ्या काळामध्ये. 2028 पर्यंत त्यांचा काळ खूप जास्त सुवर्ण काळ आहे आणि 2028 पर्यंत राज ठाकरे परत सत्तेचं राजकारण करू शकतात. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. कसं आहे, खूप मोठ्या गोष्टी करून आणि खूप मोठ्या विचार करून काम होतं नसतं. काम होत असतं सत्तेमध्ये जाऊन. ते आपल्याला म्हणतात ना, लहानपणापासून आपल्याला शिकवलेलं आहे की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्राचा. अरे तख्त राहून काय करतो बाबा, तिथे बस आणि काम कर. ठीक आहे. तर म्हणजे जोपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही, कारण की सत्तेपुढे माणसाचं शहाणपण चालत नाही. मित्रांनो, तर राज ठाकरेवरच्या टॉपिकवरती आपण परत येऊ. ज्या अर्थी आता तुम्ही काही दिवसांपासून न्यूज ऐकली असेल की राज ठाकरे यांना एक लोकसभेची सीट ऑफर करण्यात आली होती, दक्षिण मुंबईची, आणि ती शिवसेनेचे सिंबॉल म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सिंबॉलवर लढवा अशी त्यांनी रिक्वेस्ट केली होती. पण राज ठाकरे एक खूप प्रभावी व्यक्तित्व असलेले व्यक्ती आहे. त्यांनी त्या गोष्टीसाठी मना केला, म्हणजे त्या गोष्टीसाठी त्यांनी नकार दिला की बाबा माझा एक पक्ष वेगळा आहे आणि त्याचं चिन्ह हे इंजिन आहे, त्यामुळे मी बाकीच्यांच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार नाही. हो, मग त्यांना परत ऑफर देण्यात आली की बाबा एक राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद अशा पण ऑफर देण्यात आल्या. पण त्या सगळ्या ऑफर त्यांनी बाजूला ठेवल्या की नाही, ठीक आहे, माझे तुम्हाला खुलं समर्थन आहे आणि बिनशर्त खुलं समर्थन देतो. हां, जे काही करायचं आहे ते आपण विधानसभेनंतर बघू. आणि हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, राज ठाकरे अत्यंत हुशार आणि चालाक असा एक राजकीय नेता आहे. हां, प्रत्येकाचा एक काळ असतो. 2009 मध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे या शिवसेनेचे ज्या प्रकारे नुकसान राज ठाकरे यांनी केलं, तेव्हा समजून घ्यालं की अकेला शेर क्या, एक ही मारा बट सॉलिड मारा. ज्या प्रकारे 13 विधानसभेचे मेंबर्स त्यांनी निवडून आणले आणि लोकसभेच्या कितीतरी सीटा त्यांनी बीजेपी आणि शिवसेनेच्या सोबत पाडल्या, तेव्हा झालं की हा व्यक्ती खूप काय करू शकतो. पण त्यानंतर पुलाखालून खूप सारं पाणी वाहून गेलं. राज ठाकरेचे काही असे तत्व होते जे लोकांना नाही पटले. ज्या प्रकारे नेहमी त्यांचं स्टँड बदलणं, आज हिंदू आहेत, उद्या परत मराठीचा मुद्दा घेऊन समोर जाणं, परवा परत परप्रांतीयांच्या विरोधात मोर्चे काढणं. तर लोकांचे असे जे बदलणारे स्टँड आहेत त्याच्याबद्दल लोकांना त्यांचा कंटाळा आला. परत कसं असतं, लोक बघतात, म्हणजे 10% जो वोटर्स असतो तो फ्लोटिंग वोटर असतो, म्हणजे तो त्या ठिकाणी वोट करतो ज्या ठिकाणी त्यांना वाटतं की बाबा हे आपलं वोट वाया जाणार नाही, म्हणजे आपण सत्तेमध्ये येणाऱ्या व्यक्तीला आपण वोट देतोय. तर 10% वोट कधीच राज ठाकरेकडे गेले नाही, कारण की राज ठाकरेच्या पार्टीकडनं असे कधीच लोकांना सायन्स आले नाही की आम्ही सत्तेमध्ये येतोय. नेहमी विपक्षाचं राजकारण करू कार्यकर्ते पण थकून जातात मित्रांनो. बट राज ठाकरेंनी हा जो निर्णय घेतला आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना दुभंगलेली आहे. उद्धव ठाकरेची शिवसेना वेगळी झालेली आहे. ती आता उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा ज्याला म्हणतात आपण, ती झालेली आहे. त्यांच्याकडे किती पॉवर आहे हे तर नंतर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या किंवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर कळेल. एकनाथ शिंदेकडे पार्टीचं सिम्बॉल आणि पार्टी ह्या दोन्ही पण गोष्टी आलेल्या आहेत. पण एकनाथ शिंदेची पण किती पॉवर आहे हे 2024च्या इलेक्शन नंतर कळेल, कारण की त्यांनी स्वतःसाठी 16 जागा तर मागून घेतल्या मित्रांनो.
पण ते 16पैकी किती जागा येतात यांच्यावर त्यांचं भविष्य हे निर्माण करतं. एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर किती राहू शकते, एकनाथ शिंदे किती इफेक्टिव्हली बार्गेन करू शकतात BJP सोबत, ह्या सगळ्या गोष्टी 2024च्या इलेक्शननंतर म्हणजेच निकालानंतर ह्या गोष्टी समोर येतील मित्रांनो. का बरं येतील? जर 16पैकी एकनाथ शिंदे 6 किंवा 5 जागा पण निवडून आणू शकले नाही तर नक्कीच त्यांची बार्गेनिंग पॉवर येणाऱ्या विधानसभेमध्ये खूप कमी होईल. त्या बाबतीत अजित पवार हे खूप शहाणे भरले मित्रांनो. त्यांनी मागितल्यात 5 जागा आणि 5 पैकी त्यांच्या 2 किंवा 3 जागा नक्की येतील. एक तर बारामती नक्की येईल, एक सुनील तटकरेंची जागा नक्की येईल, शिरूरमध्ये पण येण्याचे चान्सेस आहे आणि परभणीची जागा महादेव जानकरांना दिली होती. तर महादेव जानकरांसाठी हा गड राखणं खूप कठीण आहे मित्रांनो. मी महादेव जानकरांच्या सीटचं पॉलिटिकल ॲनालिसिस तुमच्यासमोर नक्कीच घेऊन येईल, पण आज आपला विषय तो नाही. आज विषय आपला राज ठाकरे यांचं पॉलिटिकल उदय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. तर मित्रांनो, जेव्हा हे निकाल येतील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक येतील तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना एक असा व्यक्ती पाहिजे जो सरळ हेड ऑन शरद पवार करू शकेल. शरद पवारच्या जे जातीयवादी जहर पसरवण्याच्या पॉलिसीज आहेत, जे जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या पॉलिसीज त्यांनी आपल्या लोकांमध्ये आजपर्यंत पेरलेल्या आहेत, जातीमध्ये जे जहर लोकांमध्ये पेरलेलं आहे त्याला हेड ऑन करण्याचा जर एकच व्यक्ती करू शकतो तो म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरेच्या वक्तव्य शैलीशी, राज ठाकरेच्या का म्हणतो गुणांशी पूर्ण महाराष्ट्राला त्याची जाण आहे की कशा प्रकारे त्यांचं विजन आहे, ब्लूप्रिंट त्यांच्याजवळ आहे. पण ते ब्लूप्रिंट कधी अस्तित्वात येण्याचा चान्स आला नाही. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तर एक राज ठाकरे जर BJP सोबत असेल तर नक्कीच लोकांच्या जनमानसामध्ये त्याचा फरक पडेल आणि लोक पॉझिटिव्ह ओपिनियन, पॉझिटिव्ह वाईब्स लोकांमध्ये त्याबद्दल क्रिएट होतील. आणि नक्कीच येणारी विधानसभेमध्ये राज ठाकरे कोणत्या बाजूने आहेत हे खूप महत्त्वाचं राहणार मित्रांनो. त्यांना विधानसभेमध्ये किती सीटा मिळतील, किती नाही मिळतील हे मी सांगू शकत नाही. हे फक्त राज ठाकरे आणि BJP आणि एकनाथ शिंदे, शिवसेना आणि अजितदादा पवार हे ठरवतील. पण मी तुम्हाला हे पण सांगितलं की अजितदादा पवार येणाऱ्या विधानसभेमध्ये BJP सोबत राहतील नाही. ते BJP पासून वेगळं लढतील, वेगळ्या सीटा लढवतील. आणि जर BJP आणि एकनाथ शिंदे यांना जर सीटा कमी पडल्या तर अजित पवार बाहेरून येतील. म्हणजेच आफ्टर इलेक्शन पोल अलायन्स ज्याला म्हणतात, जे उद्धव ठाकरेकडून त्यांनी खूप मोठा गुण घेतला आहे की इलेक्शन एकासोबत लढायचं आणि दुसऱ्यासोबत. पण तसं न करता अजित पवार इलेक्शन वेगळं लढतील आणि नंतर पोल अलायन्स करतील मित्रांनो, जेणेकरून सरकार महाराष्ट्रामध्ये महायुतीचीच सरकार महाराष्ट्रामध्ये कंटिन्यू राहील. पण मित्रांनो, एक धोक्याची घंटा महाराष्ट्रासाठी ही पण आहे की येणारा काळ हा महाराष्ट्रामध्ये खूप सारे मोर्चे, खूप साऱ्या दंगलीचा असू शकतो. कारण की मोर्चे कसं असतात, बुजणारा दिवा हा जास्त मोठी ज्योत घेऊन जळतो. तो बुजण्याच्या आधी खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे खूप भडका करतो असं आपल्याला मराठीमध्ये म्हणतात. तोच फडका आहे, तोच एक मन आहे की ज्या मनीच्या अंतर्गत महाराष्ट्रातले 2 पक्ष हे लुप्त पावण्याच्या मार्गावर आहे. 2024 नंतर जर बारामती शरदचंद्र पवार हरले तर शरद पवारांचं वजन बारामतीमध्ये किती हेच मोजावं लागेल मित्रांनो. महाराष्ट्र आणि देश तर सोडा, मराठी मीडियाने ज्या प्रकारे शरद पवारांना खूप मोठा नेता केला आहे त्या प्रकारे तसं मोठा नेता केला आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये शरद पवारांना विचारणारं कुणीच नसेल. का? कारण की जो व्यक्ती स्वतःचं घर राखू शकत नाही तो बाहेरच्या देशावर किंवा बाहेरच्या लोकांचं किंवा बाहेरच्या पक्षांच्या राजकारणामध्ये कशी उलाढाल करू शकतो किंवा कसं नाखोपसू शकतो हे लोकांना कळून येईल. तसं उद्धव ठाकरेचं मित्रांनो, जर उद्धव ठाकरेच्या 6, 7 सीटा, 8 सीटा जर आल्या तर त्यांच्यासाठी एक संधी अजून आहे विधानसभा किंवा मुंबई महानगरपालिका. पण त्यांच्या सीटा जर 6, 7च्या खाली आल्या मित्रांनो तर त्यांच्यासाठी पण खूप डिफिकल्ट आहे. कारण की कोणत्याही रिजनल पार्टीला, कारण की उद्धव ठाकरेंबद्दल एक गोष्ट नक्की सांगतो मित्रांनो, उद्धव ठाकरे ही घेणा बँक आहे, देना बँक नाही. त्यांचा खिसा नेहमीसाठी सगळ्यांसाठी बंद असतो, फक्त ओपन असतो, इनकमिंग सुरू, आउटगोईंग बंद. ठीक आहे. तर मित्रांनो, उद्धव ठाकरे सुद्धा जर मुंबई महानगरपालिका आणि विधानसभा जर हरले तर उद्धव ठाकरेचा पण राजनैतिक अंत म्हणजेच राजनैतिक त्यांची संपुष्टात आलेली असेल. मग त्यानंतर आदित्य ठाकरे हेच टेक ओव्हर करतील हे नक्की सांगतो. पण येणारा काळ हा राज ठाकरेंसाठी एक सुवर्ण काळ आहे मित्रांनो आणि राज ठाकरेचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्कीच उदय होतोय हे मी तुम्हाला आजच सांगतोय आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या गोष्टी दिसतील. पण प्लीज माझं जर विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण की खूप सारे रिसर्च करावं लागतात, गोष्टीचा विचार करावा लागतो, त्यानंतर एक व्हिडिओ बनतो. तर प्लीज तुम्ही या गोष्टीला कन्सिडर करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा नक्की. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.